तर दोनही ठाकरे बंधूंना एकत्रित आणण्यासाठी जे गेले अनेक वर्ष कार्यरत होते ते चंदू मामा वैद्य यांच्याशी संवाद साधलाय या मेळाव्यापूर्वी काही तास आधी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा म्हणजे चंद्रकांत वैद्य आहेत। मामा, खऱ्या अर्थाने ठाकरे बंधू हे आज दोघेही एकत्रित मंचावरती पाहायला मिळणार आहेत। संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यावरून एकत्रित हे दोन्ही बंधू पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं दोन्ही बंधूंकडे आज विशेषतः राज्याचं लक्ष असलंच तरी मात्र मनसैनिक, शिवसैनिक हे आणि मराठी प्रेमी एकत्रित येत आहेत। तुमच्या मनामधली जी इच्छा आहे मागच्या अनेक वर्षांपासूनची दोन्ही बंधू एकत्रित यावे, अनेक प्रयत्न देखील तुम्ही केलेत, काय नेमकी आज भावना आहे तुमची? नाही, भावना मी एकच म्हणजे की मी बरेच वर्ष सांगत होतो की खुदा के घर देर है मगर अंधेर नहीं है, आणि तो जेवढ्या वर्ष मी प्रयत्न केला त्याची आज प्रतीती येते। आणि तुझ्या कृपेने दोघं एकत्र येऊन मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं भलं करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आज मेळावा अवघे काही तासच राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतः मेळाव्यासाठी जाणार आहात का? कुटुंब म्हणून कुटुंबातून कोण कोण असतील उपस्थित? नाही, मी तर आता जाणार आहे, ते आता निघालोच आहे। कुटुंबातले सगळे आहेत, माझी बहीण आहे, शर्मिला आहेत, आदित्य, आणि सगळेच कुटुंबातले सगळेच आहेत। त्यामुळे हा एक आनंद उत्सव सोहळा आहे आणि त्यासाठी सगळ्यांची उपस्थिती ही आनंदीदायकच असणार आहे। निश्चितच किती महत्त्वाचा दिवस तुमच्यासाठी, कुटुंबासाठी, दोन्ही कुटुंब एकत्रित असतील, पाहायला मिळतील। मंचावरती जरी दोन्ही ठाकरे बंधू असलेच तरी मात्र मंचाच्या खाली दोन्ही कुटुंब एकत्रित पाहायला मिळणार आहेत। नक्कीच हा एक आनंद, मी सांगितलं ना, दोन्ही कुटुंब एकत्र मिळणारे तमाम मराठी माणसं, मनसे, शिवसैनिक, आणि जी महाराष्ट्राच्या जनतेची जी अपेक्षा होती ती आज पूर्ण होते आहे। हे मी याची डोळा बघण्याचे एक भाग्य मला मिळाले आहे। फक्त एकच वाटतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मीनाताई, आमची आई, श्रीकांतजी हे सगळे असते तर हा आनंद आणखीन दुगणित झाला असता। मामा, मागच्या अनेक वर्षांपासून तुमची इच्छा होती, तुम्ही प्रयत्न देखील केलेत। इतक्या या सगळ्या वर्षांमध्ये तुम्ही दोन्ही बंधूंना भेटलेत, मामा म्हणून काही सल्ला दिलात का या दोन्ही बंधूंना? नाही, सल्ला मामा म्हणून सल्ला देण्यापेक्षा ते दोघंही सुजाण आहेत, त्यामुळे त्यांना एकमेकाचं हित आणि हित कळत होतं। पण शेवटी ते एवढंच बोलत होते की सबुरीने घे, होईल होईल। म्हणजे त्यांना पण एक इच्छा होती की मला पण ते दुखवता येत नव्हतं आणि थोडंसं काय जाऊ दे, आणि त्याप्रमाणे आज त्याचा वेळ येऊन ठपलेली आहे आणि थोड्या वेळातच आपल्याला सगळ्यांना हे दृश्य बघायला मिळेल, याचा मला आनंद आहे। निश्चितच सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर दोघांनाही एकमेकांची तितकीच गरज आहे असंच दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।